आपण सगळेच वाढ हा शब्द किती सहज वापरतो नाही का? पण त्याचा खरा अर्थ काय आहे याचा कधी विचार केलाय? झाडं, प्राणी, अगदी आपण स्वतः सगळेच वाढतात. पण ही फक्त आकारानं मोठा होण्याची प्रक्रिया आहे की यामागे काहीतरी खूप खोल दडलंय? चला तर मग आज आपण वाढीच्या याच विज्ञानाचा शोध घेऊया. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. वाढ ही संकल्पना जीवशास्त्राच्या नजरेतून जीवनाचं एक मूलभूत लक्षण का मानली जाते हे आधी पाहूया. प्रश्न तसा खूप सोपा वाटतो नाही का? वाढणं म्हणजे काय? आपण म्हणतो की झाड वाढतंय, लहान बाळ मोठं होतंय, पण विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेत नेमकं काय घडत असतं? आणि हे समजून घ्यायला ना एका रोपट्याच्या प्रवासापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. विचार करा, एक छोटंसं बी, त्यातून एक कोवळा अंकुर फुटतो, तेच मग एक नाजूक रोपटं बनतं आणि बघता बघता त्याच रोपट्याचा एक मोठा डेरेदार वृक्ष होतो. हा जो बदल आहे ना, हीच तर वाढीची खरी ओळख आहे. आता विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर वाढ म्हणजे जन्मानंतर कोणत्याही सजीवाच्या शरीरात होणारा एक नैसर्गिक बदल. आणि हा बदल फक्त आकारापुरता मर्यादित नाहीये. यात उंची, वजन, क्षमता या सगळ्या गोष्टी हळूहळू विकसित होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही प्रक्रिया आतून घडते. हो, ही आतून घडणारी प्रक्रिया आहे ना, हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण बरोबर हेच वैशिष्ट्य आहे जे सजीवांना दगड, पाणी किंवा इतर निर्जीव वस्तूंपासून पूर्णपणे वेगळं ठरवतं. म्हणजे वाढ ही फक्त एक प्रक्रिया नाही, तर ते जिवंत असण्याचा एक पक्का पुरावा आहे. बरं, मग आता हा फरक अजून सोपा करून समजून घेऊया. विचार करा, एक झाड वाढतंय आणि दुसरीकडे डोंगरावरून घरंगळत येणारा एक बर्फाचा गोळा मोठा होतोय. आता दोन्ही मोठे होत आहेत, पण त्यांच्या प्रक्रियेत जमीन आसमानाचा फरक आहे. तो काय आहे तेच आता पाहू. तर सजीवांमध्ये ही जी आतून वाढ होते ती कशी होते याचं उत्तर दडलंय पेशींमध्ये. आपल्या म्हणजे सगळ्याच सजीवांच्या शरीरात ज्या अब्जावधी पेशी असतात त्या एकतर स्वतःचं विभाजन करतात, म्हणजे एकाचे 2 होतात आणि त्यांची संख्या वाढते, किंवा मग नवीन पेशी तयार होतात. ही पूर्णपणे एक अंतर्गत एक जैविक क्रिया आहे. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे की सजीवांच्या शरीरात आतील बदलांमुळे वाढ होते, ती बाहेरून जोडलेली नसते. हा तो मूलभूत फरक आहे जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. आता हा फरक बघा, इथे किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत सजीव ज्यांची वाढ आतून होते, पेशींच्या माध्यमातून होते आणि ती पूर्णपणे नैसर्गिक असते. आणि दुसऱ्या बाजूला आहेत निर्जीव वस्तू ज्यांचा आकार बाहेरून काहीतरी साचल्यामुळे, जमा झाल्यामुळे बदलतो आणि तो तात्पुरता किंवा कृत्रिम असू शकतो. आपण पुन्हा एकदा त्या झाडाच्या उदाहरणाकडे येऊया. झाड वाढतं म्हणजे काय? फक्त फांद्या लांब होतात का? नाही. तर त्याच्या मुळांपासून ते थेट टोकाच्या पानांपर्यंत प्रत्येक पेशीमध्ये एक गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू असते. हे आहे खऱ्या नैसर्गिक वाढीचं एक उत्तम उदाहरण. आणि याच्या अगदी उलट आहे तो बर्फाचा गोळा. तो डोंगरावरून घरंगळताना मोठा होतो खरा, पण ती वाढ नाहीये. तो फक्त बाहेरून अजून बर्फ जमा झाल्यामुळे त्याचा आकार बदलतोय. विज्ञानाच्या भाषेत याला ॲक्युम्युलेशन म्हणतात, ग्रोथ नाही. अच्छा, म्हणजे सजीवांची वाढ आतून होते, हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण मग प्रश्न असा आहे की या वाढीसाठी ऊर्जा कुठून येते? आणि ही प्रक्रिया काय आयुष्यभर अशी चालू राहते का? चला, या प्रश्नांची उत्तरे शोधूया. बघा, कोणत्याही सजीवाला वाढण्यासाठी काही गोष्टींची गरज असतेच. त्याला आपण वाढीचं इंधन म्हणू शकतो. म्हणजे काय, तर योग्य अन्न, पाणी, हवा आणि अर्थातच योग्य तापमान. यातली एकही गोष्ट कमी पडली तर वाढीचा वेग कमी होतो किंवा कधीकधी तर पूर्णपणे थांबतो आणि मग जीव धोक्यात येऊ शकतो. आणि वाढ थांबते कधी? आपल्यासारख्या अनेक सजीवांमध्ये काय होतं की एका विशिष्ट वयानंतर म्हणजे प्रौढ झाल्यावर शारीरिक वाढ जवळजवळ थांबते. पण निसर्गात अशीही काही आश्चर्य आहेत, जसं की काही झाडं ती हजारो वर्ष जगतात आणि त्यांची वाढ ती अविरतपणे सुरूच राहते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण एका अंतिम निष्कर्षापर्यंत येतोय. वाढ म्हणजे फक्त आकारानं मोठं होणं नाही, तर ते सजीव असण्याचा एक महत्त्वाचा, एक ठोस पुरावा आहे. शेवटी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना आता नक्कीच कळली असेल. सजीव जन्मानंतर नक्कीच वाढतात, तर निर्जीव वस्तू वाढत नाहीत. हे फक्त एक लक्षण नाही, तर हे जीवनाचं एक महत्त्वपूर्ण आणि आवश्यक वैशिष्ट्य आहे. याशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. पण जाता जाता एक विचार मनात येतो. प्रौढ झाल्यावर आपली शारीरिक वाढ थांबते, बरोबर? मग आपलं जीवनही थांबतं का? नाही ना. मग कदाचित वाढीची व्याख्याच बदलते. शारीरिक वाढ थांबल्यावर अनुभवाची, ज्ञानाची आणि समजुतीची एक वेगळीच वाढ सुरू होत असेल, नाही का?